आजही आपण किती नाही म्हटलं तरी सोसायटी फक्त बायोलॉजिकल असेल तरच आई कन्सिडर करते एखाद्या व्यक्तीला. मातृत्व हे फक्त बायोलॉजिकल मदरहूड पुरतं लिमिटेड नाही आहे. तर ती स्त्री वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधून ते मातृत्व नेहमी प्रूव्ह करत असते. सगळं चांगलं चालू आहे, सगळं छान चालू आहे, तरी बाळ झालं रडायला येतं. मग ते का एकतर आणि अशा वेळेस काय केलं पाहिजे? आई होण्याचा जो प्रवास आहे तो ज्या क्षणापासून सुरू होतो जेव्हा त्या स्त्रीच्या मनात येतं की मला आई व्हायचं आहे. आणि मी IVF करून जर आई होतं तर खूप असं जपलं जातं. म्हणजे आपण म्हणतो ऑलरेडी तळहाताच्या फोडासारखं जपलं जातं, पण तिथे एकदमच वेगळा प्रकार असतो. म्हणजे मी बी तळहाताच्या फोडापेक्षा जास्त आपण म्हणू शकतो असं जपलं जातं. ॲक्च्युली ज्यावेळेस योग अभ्यास आपण म्हणतो किंवा योग एक लाईफस्टाईल म्हणतो, त्याच्यात काय काय गोष्टी असतात. रिट्रीटला आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा मुलांचं तेच असतं की अरे योगच्या आधी माझी बायको खूप चिडचिडी होती, पण आता ती खूप काम कंपोज रिलॅक्स झालेली आहे. सो आपले तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळ रसाळ सारं गोमटी. गोमटी. त्या स्पेसला आम्ही म्हणतो की घरटं रिकामं झालं की अरे माझी सगळी पाखरं उडून गेली. मेहुणे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जी आनंदातही रडते दुःखात कसे होई. खरं तर या पंक्तींनुसार आईचं हृदयच असं असतं की ते आनंदात सुद्धा त्याच्यात आनंदाश्रू येतात किंवा आनंदात सुद्धा त्याला असं डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि मग दुःखात तर सांगायला गरजच नाही आहे. पण हे आईत्व, हे मातृत्व आणि या सगळ्या गोष्टी कशा असतात आणि ते अनुभवण्यासाठी एक महिला किंवा एक स्त्री कुठल्या कुठल्या गोष्टींमधून जात असते, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत सायली वैद्य यांच्याकडून. नमस्कार सायली ताई. नमस्कार. खरं तर तुमच्याबद्दल खूप काही ऐकून आहोत किंवा तुम्ही बऱ्याचशा जोडप्यांना आई होण्याचं सुख दिलेलं आहे हे आम्ही जाणतो. त्याचबरोबर तुम्ही प्रॅक्टिशनर योगा आहात किंवा प्रॅक्टिशनर गर्भसंस्कारमध्ये काम करताय आणि त्याचबरोबर डिप्लोमा इन योगा आहात तुम्ही. खरं तर म्हणून तुमच्याकडून आम्हाला हे सगळंच जाणून घ्यायचं, म्हणजे योगा, त्याच्यानंतर मातृत्व आणि आपण जे म्हणतो ना की आईपण जे आहे ते कसं असतं. पण मला तुम्हाला सगळ्यात पहिलं जाणून घ्यायला आवडेल, आई होण्याचा जो प्रवास आहे ना तो नेमका कधी सुरू होतो आणि त्याच्यासाठी आपण कसं डिफाईन करतो मातृत्व म्हणून जर डिफाईन करायचं झालं तर? आई होण्याचा जो प्रवास आहे तो ज्या क्षणापासून सुरू होतो जेव्हा त्या स्त्रीच्या मनात येतं की मला आई व्हायचं आहे. बेसिकली बघितलं तर मदर नेचर जेव्हा मेनार्के स्टार्ट होतात, म्हणजे जेव्हा त्या स्त्रीला पहिल्यांदा पिरियड्स येतात तेव्हापासून ती संभावना सुरू होते, एक रिलीज व्हायला स्टार्ट होतात. सो तेव्हापासून ती आई होऊ शकते. पण जेव्हा ती विचार करते की हां आता ही राईट स्टेट आहे, मला ते मातृत्व अनुभवायचं आहे, तर तेव्हापासून तो मातृत्वाचा प्रवास तिचा सुरू होतो. आणि अगदी लहानपणापासून ती स्त्री आईच असतेच. म्हणजे जे आपण छोटी भावंडं असतात त्यांना आपण छान सपोर्ट देतो. आपले बाबा असतात त्यांना ती मुलगी जी असते ती आईची माया देत असते. सो ती त्यांची आई असते. जेव्हा लग्न होतं तेव्हा ती आपल्या नवऱ्याला स्ट्रॉंग सपोर्ट देते. कारण आता पुण्या मुंबईच्या ठिकाणी आपण बघतो की नवरा बायको आपण दोघंच राहत असतो. राईट. करिअर पर्स्पेक्टिव्ह असेल किंवा दुसरं काही रिझन असेल तेव्हा आपण दोघंच एकमेकांसाठी असतो. तेव्हा ती स्त्री फक्त बायको नसते त्या नवऱ्यासाठी, तर तेव्हा ती आईसुद्धा आई असते. जेव्हा पण त्याला कधी लो फील होतं तेव्हा ती त्याची आईसारखी काळजी घेत असते. सो मातृत्व हे फक्त बायोलॉजिकल मदरहूड पुरतं लिमिटेड नाही आहे. तर ती स्त्री वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधून ते मातृत्व नेहमी प्रूव्ह करत असते. पण एक जेव्हा बायोलॉजिकल पॅरेंटिंगच्या दृष्टीने आपण बघू तेव्हा जेव्हा ती विचार करते की हां आता मला बाळासाठी चान्स घ्यायचा आहे, तेव्हापासून तिची ही जर्नी सुरू होते. नक्कीच मला हे खूप पटलं की मातृत्व हे फक्त बायोलॉजिकली नाही लिमिटेड केलं पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट आजच्या युगामध्ये तरी नाही. म्हणजे एक काळ होता जेव्हा फक्त बायोलॉजिकली मातृत्व डिफाईन केलं जात होतं. पण आजची स्त्री जर पुरुषाला खांद्याला खांदा लावून सगळी कामं करते, तर ते फक्त तसं डिफाईन नाही केलं पाहिजे. पण आता आपण हे पण बघतो की थोडंसं ना म्हणजे आईत्व किंवा मातृत्व किंवा जसं तुम्ही म्हणाल तो विचार हा थोडासा लेट येतो. म्हणजे मे बी आफ्टर 25 किंवा आफ्टर 30-32 असं पण येतो. मी या सगळ्या फेजेसमधून जाताना किती डिफिकल्ट असतं. कारण आजही आपण किती नाही म्हटलं तरी सोसायटी फक्त बायोलॉजिकल असेल तरच आई कन्सिडर करते एखाद्या व्यक्तीला. तर मग एखाद्याला हा प्रश्न विचारणं की अजून नाही का? किंवा कधी आहे? तर त्याला त्या मानसिकतेतून कसं जाताना काय काय होत असं, म्हणजे तुम्हाला बरेचसे लोक शेअर करत असतील तुमच्याकडे येऊन स्टोरीज, तर काय सांगाल तुम्ही? हो, म्हणजे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की आता
सगळेजण तसंच बघतात, की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करत असते. बरोबर. सो मग तिच्या पण काही आशा असतात, आकांक्षा असतात किंवा जसं पूर्वीच्या काळी आपण अरेंज मॅरेज करताना बेसिक गरजा बघायचो, की अरे त्या मुलाचं घर आहे का? पण आता लव्ह मॅरेज असेल किंवा एक चांगली फॅमिली असेल, तर तशा अपेक्षा मुलाकडनं ठेवल्या नाही जात, की हां, चल स्त्री-पुरुष म्हणजे ती विचार करते, की चल तो आता छान त्याचा जॉब वगैरे व्यवस्थित आहे ना, त्याचं करियर छान सेटल आहे ना, सो इट्स ओके. आम्ही दोघं मिळून घर घेऊ. मग करेक्ट. दोघं मिळून घर घ्यायचं, दोघं मिळून EMI भरायचे. तर मग त्या स्त्रीचं पण फायनान्शियल इन्कम आहे ते चांगलं असलं पाहिजे. सो म्हणून ती आधी करिअरवर फोकस करते आणि नंतर या प्रवासाला सुरुवात करते. आणि मग नंतर लग्न झाल्या काही जण विचारतात, की "अरे अजून कधी बाळ होणार?" सो सुरुवातीच्या पहिल्या वर्षी छान वाटतं, ते गोड वाटतं. पण जर करेक्ट. डिले होत असेल त्या गोष्टीला, तर मग ते कुठेतरी आपल्याला टॉन्ट मारतायत, आपल्या काहीतरी वीकनेसवर कोणतरी पॉइंट आउट करतंय. तर मग अशी फीलिंग त्या स्त्रीला येत राहते आणि मग त्यामुळे एक सोशल डिप्रेशनसुद्धा येऊ शकतं. म्हणजे मी खूप साऱ्या मुलींना गाईड केले. जवळ-जवळ आता 5,000हून अधिक कपल्सना आम्ही मार्गदर्शन करतोय. करेक्ट. वेगवेगळ्या रिट्रीट्समध्ये आम्ही त्यांना भेटतो. सो या मुलींचं कुठे बाहेर जाणंच बंद होऊन जातं, की कुठल्याही ओके. सोशल प्लेसला गेलं, की ते ना तेच विचारतात, की "अरे आता तुझा नंबर कधी येणार?" सो विचारणारा, की अरे जस्ट काहीतरी विचारून जातो, की अरे काहीतरी आपल्याला त्या व्यक्तीशी सोशली कनेक्ट करायचं करेक्ट. म्हणून विचारतो. विशेष त्यांचं काही घेणं-देणं पण नसेल त्या बाळासोबत, त्या बरोबर. आईसोबत. पण काहीतरी विचारपूस करायची म्हणून करतो. पण त्या स्त्रीला कुठेतरी आपल्या जखमेवर कोणतरी मीठ चोळतंय, आई अशी वाली शप्पथ! फीलिंग जाते. ओके. आणि मग त्यामुळे ती कुठे जातच नाही आणि मग त्यामुळे एक सोशल डिप्रेशन येतं. मग स्ट्रेस लेव्हल अजून वाढत जाते आणि मग त्यामुळे त्या दोघांचं पण पर्सनल रिलेशनशिप जे आहे, ते हॅम्पर होऊ शकतं. मग ते दोघं नवरा-बायको एकमेकांना फेस करत नाही कधी-कधी. मग ओके. त्यामुळे अजून प्रॉब्लेम वाढत जातात. नक्कीच. पण आता ही जी पूर्ण प्रोसेस आहे, या सगळ्यामध्ये योगा कसा हेल्प करतो हे जाणून घ्यायला आवडेल. कारण मला वाटतं आपण कितीही मेडिसिन घेऊन प्रो झालो किंवा IVF, UIC अशा गोष्टी केल्या, तरी मला वाटतं कुठेतरी जसं तुम्ही म्हणालात, की स्वतःला स्टेबल करणं, स्वतःला त्या सगळ्या फेजेसमधून बाहेर काढून नाही, सगळं ठीक होणार आहे किंवा मी आई होणार आहे एक दिवशी, हे सांगणं याच्यासाठी योगासारख्या गोष्टी खूप हेल्प करत असेल आणि तुम्ही तर प्रॅक्टिशनर आहात किंवा तुम्ही ते खूप चांगलं शिकवता. तर ते कसं हेल्प करतं? येस. आता मी इंजिनिअर आहे. माझं MBA झालं आहे आणि येस. योगमध्ये पण एक 7-8 वर्षाचं आमचं क्वालिफिकेशन आहे. सो मग त्या सगळ्यातून म्हणजे डिप्लोमा इन योग हा बेसिक कोर्स नंतर नॅचरोपॅथी केलं, मास्टर्स केलं. मग ह्या सगळ्यातून जे नॉलेज मिळालं त्यातून आम्ही फर्टिलिटी योगचा कोर्स डिझाइन केला आहे आणि मग त्यात फर्टिलिटी स्पेसिफिक आम्ही योगासनं मुलींकडनं करून घेतो. ज्याच्यामुळे हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होतं. ओके. कारण स्ट्रेसमुळे मेन हार्मोन्सवर इम्पॅक्ट होतो. PCOS, PCOD, थायरॉईड या सगळ्या इश्यूजमुळे फर्टिलिटी जी आहे ती डिले होऊ शकते. सो हे अव्हॉइड करण्यासाठी योगमुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी होते. त्याचबरोबर आम्ही नॅचरोपॅथी त्यांच्याकडनं फॉलो करून घेतो. सो आपले तुकाराम महाराज म्हणतात, "शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी." गोमटी. सो जर आपलं शरीर छान असेल, शुद्ध असेल, कारण आता बदललेल्या लाईफस्टाईलमुळे किंवा जंक फूडमुळे आपण खूप सारे टॉक्झिन्स बॉडीमध्ये स्टोअर करतो. सो करेक्ट. ते डिटॉक्स आम्ही त्यांच्याकडनं पहिले करून घेतो आमच्या स्टुडंटकडनं आणि त्यानंतर योगाभ्यास जे करतो सायमल्टेनियसली ही प्रोसेस असते ऑब्व्हियसली. तर त्या आसनांमुळे त्यांचं मेडिटेशन होतं, स्ट्रेस लेव्हल कमी होते. ओके. स्वतःमध्ये पॉझिटिव्हली चेंजेस होतात. जसं आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलं, की सोसायटी त्यांना असे छोटे-मोठे प्रश्न विचारून थोडाफार त्रास होऊ शकतो. पण आपण करेक्ट. बाहेरच्या गोष्टी नाही बदलू शकत. तर योगमुळे तुम्ही आतून बदलता, की तुमचा रिस्पॉन्स कसा द्यायचा आहे कुठल्याही करेक्ट. सिच्युएशनला, ह्यासाठी तुम्ही प्रिपेअर होता. सो योग म्हणजे फक्त आसन नाही आहे किंवा फक्त प्राणायाम नाही आहे. पण योगमुळे तुमच्या आतून ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे माझं पण बेसिकली तेच झालं, की इंजिनिअरिंगमधून मी फुल टाईम योगकडे वळले. कारण योग कोर्स करताना मी स्वतः खूप बदलत गेले आणि ते ओके. ट्रान्सफॉर्मेशन मला खूप आवडलं. सो ही फर्टिलिटी जर्नीमध्ये जर आपण योगाभ्यासाला सुरुवात केली, तर मग पुढची म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, डिलिव्हरीनंतरचा पुढचा काळ आहे, हा खूप सुलभ होऊ शकतो. सो ही सुरुवात आहे. तर इथूनच आपण सुरुवात केली तर आपल्या बाळावर पण उत्तम बीजसंस्कार होऊ शकतात. नाही आणि नक्कीच मला हे पण इथे नमूद करायला आवडेल, की जर तुम्ही बाळाच्या आधीपासून योगाला सुरुवात केली ना, तर माझ्या मते तो बाळानंतर पण तुम्ही कंटिन्यू कराल. कारण ती एक आवड लागेल. नाहीतर बऱ्याच वेळेस होतं ना, बाळ आलं ना, आपलं सगळं जग बदलतं. आपलं सगळं सेंटर ते होतं आणि आपण स्वतःला विसरतो. म्हणजे आत्ता जर आपण याला रिलेट करायचं तर माझी आई किंवा तुमच्या आईला जर आपण रिलेट केलं ना, तर त्यांच्यासाठी आत्ताचा काळ असा आहे, की यार काहीच नाही आहे म्हणजे करण्यासारखं. कारण आमचं होतं जेव्हा मुलं लहान होतं सगळं आम्ही त्यांना लक्ष दिलं. मुलं मोठी झालीत, आता ते कळतायत. मग आम्ही काय सीरियल बघतोय किंवा मग थोडंसं हे दुखतंय, ते दुखतंय म्हणतोय आणि
असं त्याच्यात इंटरेस्ट घेत नाहीये जास्त. मग अशा आयांसाठी तुम्ही काय सांगाल हो, म्हणजे बेसिकली? त्यांचं म्हणजे त्या स्पेसला आम्ही म्हणतो की घरटं रिकामं झालं, की अरे करेक्ट. माझी सगळी पाखरं उडून गेली. जसं आपण सुरुवातीला म्हणालो, की आपण आपल्या करिअरसाठी मेट्रो सिटीजमध्ये शिफ्ट होतो आणि बरोबर. त्यामुळे आपले आई-वडील कुठेतरी एकटे पडतात. पण करेक्ट. हेच जर त्यांना स्वतःविषयी आवड असेल, म्हणजे आपल्या आजूबाजूला पण काही स्त्रिया आहेत, की ज्या तेव्हापासून अवेअर होत्या. करेक्ट, पण मी करेक्ट. त्यांना बघते तर त्या म्हणजे तशा पण महिलांना मी गाईड करायची किंवा आता पण मोनोपॉजसाठी आम्ही योगाभ्यास घेतो. सो ओके. त्या महिला खूप चीअरफुल असतात. त्यांचं स्वतःचं एक विश्व असतं. योगमुळे त्या आतून प्रिपेअर्ड असतात. मग सकाळी उठलं की 1 तास योगा अभ्यास, त्यांचं प्रॉपर रुटीन ठरलेलं असतं. मग स्वतःच्या हॉबीज, मग त्यामुळे त्यांना ते रिकामेपण जसं आपल्या आईंमध्ये ते जाणून येतं, तसं हं. ज्या स्वतःवर फोकस्ड असतात, अशा आईबद्दल ते दिसून येत नाही, की अरे करेक्ट. मुलांसाठी आपल्याला ज्या गोष्टी पहिले सॅक्रिफाईस करायला लागल्या किंवा पहिले समहाऊ तेवढा वेळ देता नाही आला, तेवढं ते आत्ता मनमोकळेपणाने जगू शकतात. सो मला त्या महिलांना असंच सांगावसं वाटतं, की तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासाठी खूप कष्ट केलेत आणि आम्हाला तुमचं सेंटर बनवलंत. पण करेक्ट. आता निसर्गाने तुम्हाला वेळ दिलेला आहे. सो हा काळ तुम्ही छान भरभरून जगा. पण त्यासाठी शरीर खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही शरीराची सुद्धा छान काळजी घ्या आणि त्यासाठी आपल्या एजपासूनच सुरुवात होते. सो माझ्या वयाच्या मुलींना मला तेच सांगायला आवडेल, की बाबा तुम्ही आत्तापासूनच योग अभ्यास सुरू करा. म्हणजे तुमचं जे उतार वय आहे ते इझिली जाऊ शकतं. नक्कीच. तुम्ही म्हणालात ते खरं आहे. पण आत्ता आपण बघतो, की मगाशी पण आपण जसं म्हणालो, की करियर थोडंसं आपण लेट स्टार्ट करतोय किंवा करियरवर खूप जास्त थोडा फोकस असतो. मग प्रेग्नन्सी आपण थोडीशी डिले करतो. मग मातृत्व डिले होतंय. ठीक आहे. पण मग या सगळ्या प्रोसेसमध्ये ना बऱ्याचदा असं जाणवतं, की IVF किंवा IUI सारख्या प्रोसेसमधून जावं लागतं आणि ती प्रोसेसच इटसेल्फ थोडीशी पेनफुल असते. म्हणजे बऱ्याचशा मेडिसिन्स, बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बऱ्याचदा असं असतं, की अरे मी IVF करून जर आई होतोय, तर खूप असं जपलं जातं. म्हणजे आपण म्हणतो ऑलरेडी हो. तळहाताच्या फोडासारखं जपलं जातं. पण तिथे एकदमच वेगळा प्रकार असतो. म्हणजे मे बी तळहाताच्या फोडापेक्षा जास्त आपण म्हणू शकतो असं जपलं जातं. कारण एक तर पैसे खर्च करणारी प्रोसेस आहे, पेनफुल प्रोसेस आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा मानसिक त्रासातून गेल्यानंतर ते सक्सेस झालेलं असतं कधी-कधी. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये पण योगा कसा हेल्प करतो किंवा कुठले योगा केले पाहिजेत? कारण बऱ्याच लोकांचं असं समज असतो, की IVF झालंय, आता नको योगा करायला, आता हालचाल नको करायला, आपल्याला खूप जास्त काळजी घेतली पाहिजे, खूप जास्त गोष्टी हे केल्या पाहिजेत. मग तिथून कुठेतरी तो एक लिथार्जिकपणा पण जाणवायला लागतो. या अशा लोकांसाठी कसं म्हणजे तुम्ही येस, बघता? म्हणजे जेव्हा IUI, IVFमधून जातात तेव्हा त्या स्त्रिया अक्षरशः सांगतात, की माझ्या शरीराची चाळणी होते. म्हणजे ते एवढे बापरे! इंजेक्शन्स आणि एवढ्या सगळ्या प्रोसेसेस, त्याच्या आधी फॉलिक्युलर स्टडी. सो ही खूप लेंदी प्रोसेस असते. पण ती अगेन बाळंटं आपल्या गर्भातच वाढणार असतं. सो ती असते एक नॅचरल प्रोसेसच, की फक्त आपण जे फर्टिलायझेशन आहे ते बाहेर करतो, लॅबोरेटरीमध्ये करतो IUI, IVF केसमध्ये. करेक्ट. पण नंतर ते इम्प्लांटेशन आपल्या गर्भातच होणार असतं. सो बरोबर. त्या काळात पण तुम्ही योगाभ्यास करू शकता आणि हीच भीती ऑब्व्हियसली असते. तुम्ही म्हणतात म्हणजे ते नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये पण असते. कारण आम्हाला मी जेव्हा क्लासेस घेते तेव्हा मुली विचारतात, "इम्प्लांटेशनमध्ये हे चालेल का मॅम? असं आसन म्हणजे भलेही त्यांना ते माहिती असतं, की अरे सायली मॅम आमची खूप छान काळजी घेतात. पण नक्कीच. स्टिल त्यांना ते पॉझेसिव्हनेस असतं, असतो, एक असतं. भीती असते. सो त्यासाठी आम्ही आता काय सुरू केलंय, आम्ही फेज वाईज योगा अभ्यास घेतो. म्हणजे ओके. जेव्हा पिरियड्स सुरू असतील तेव्हा 5 दिवस रिलॅक्सिंग योगा फ्लो वेगळा. पिरियड्स नंतर फॉलिक्युलर फेज आणि ओव्ह्युलेशन व्यवस्थित व्हावं, ह्यासाठी डेडिकेटली ओव्ह्युलेशन स्पेशल योगा अभ्यास घेतो. मग ते जर तुम्ही IUI प्रोसेसमध्ये पण सुरू केलं, हं. तर मग त्या केसमध्ये तुमची एगची क्वालिटी खूप छान इम्प्रूव्ह होते. एक टाईम टू टाईम छान रप्चर्स होतात. त्यामुळे ती ओके. प्रोसेस म्हणजे एक रिट्रायव्हलची जी प्रोसेस असते IUI, IVFच्या केसमध्ये ती इझिली होते. प्लस त्यानंतर इम्प्लांटेशनची बॅच असते. सो इम्प्लांटेशनच्या स्पेसिफिक फ्लोमध्ये आम्ही रिलॅक्सिंग योगा फ्लो घेतो. त्यामुळे मेंटली ती स्त्री रिलॅक्स होते. कारण ही खूप स्ट्रेसफुल प्रोसेस असते. बाहेरून वेगवेगळे हार्मोन्स इजेक्ट केले जातात, करेक्ट. जेणेकरून सक्सेसफुल इम्प्लांटेशन व्हावं. मग ह्या काळात तिची खूप चिडचिड होते. म्हणजे रिट्रीटला आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा मुलांचं तेच असतं, की "अरे योगच्या आधी माझी बायको खूप चिडचिडी होती, पण आता ती खूप काम, कंपोज, रिलॅक्स झालेली आहे." कारण जसं करेक्ट. आपण मेन्शन केलं, की न्यूक्लिअर फॅमिलीमुळे ते दोघंच असतात एकमेकांसाठी. बरोबर. सो काही जो त्रागा असतो तो नवऱ्याला सहन करायला लागतो. नक्कीच, कारण नक्कीच. त्याला तो पण बघत असतो ना, की अरे आपल्या बाळासाठी आपली बायको किती धडपड करते. सो जेव्हा करेक्ट. ती इम्प्लांटेशन फेजेसमधले योगाभ्यास करते, ती मेंटली काम, कंपोज, रिलॅक्स होते. तिचं हार्मोनल सिक्रेशन तसं छान रिलॅक्सिंग होतं. त्यामुळे रिलॅक्सिंग हार्मोन्स बॉडी रिलीज करते आणि बॉडी रिसेप्टिव्ह बनते. सो जेव्हा इम्प्लांटेशन फेज सक्सेसफुल होण्यासाठी या महिलांना मदत होते. सो आमच्यात पण काही स्टुडंट असे येतात, की जे IUI, IVF प्रोसेसला जाणार असतात. काही XYZ रिझनमुळे नॅचरली कन्सीव्ह करणं त्यांना डिफिकल्ट वाटतं आणि ते IVFचा डिसिजन घेतात. पण त्याच्या आधी पण आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही ॲटलीस्ट 3 महिने फर्टिलिटी योग फॉलो करा.
त्यामध्ये इमोशनल वेलबिंग असतं, आयुर्वेदिक रेमेडीज असतात, एक प्रॉपर रुटीन तुम्हाला फॉलो करायचं असतं. तर त्या केसमध्ये असं दिसतं की त्यांनी IVFची डेट घेतलेली असते 3 महिन्यानंतरची, पण त्यांना ती कॅन्सल करावी लागते कारण नॅचरली कन्सीव्ह होऊन जातं. ओके. अदरवाईज त्यांचे फर्स्ट सायकल पण सक्सेसफुल झालेले आहेत. असे खूप सारे स्टुडंट आहेत की त्यांनी ही प्रॉपर सिस्टम फॉलो केल्यामुळे त्यांचं फर्स्ट सायकल सक्सेसफुल झालं आहे. सो येस, IVFमध्ये पण योगा अभ्यास तुम्हाला एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून नक्कीच मदत करतं. त्यामुळे तुमची ही जर्नी, हा प्रवास खूप सुलभ होतो आणि तुमच्या पार्टनरचा पण प्रवास सुलभ होतो. त्यांना तुम्हाला जास्त इमोशनल सपोर्ट द्यायची गरज नाही पडत. ओके. पण आता या योग अभ्यासमध्ये बेसिक काय-काय गोष्टी असतात किंवा कुठला योगा असतो? कारण योगा म्हटलं की जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की लोकांना वाटतं की काहीतरी सूर्यनमस्कार घालायचेत, काहीतरी प्राणायाम करायचेत किंवा मे बी काहीतरी आसन करायचेत एक बऱ्यापैकी छोटे-मोठे. पण मग ॲक्चुअली ज्यावेळेस योग अभ्यास आपण म्हणतो किंवा योग एक लाईफस्टाईल म्हणतो, मग त्याच्यात काय-काय गोष्टी असतात बेसिक जर सांगितलं तर आवडेल? ओके. सो म्हणजे आमच्या कोर्समध्ये सांगाल तर आम्ही ह्या सगळं इन्क्लूड करतो. इट्स अ माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम. तर मग त्याच्यामध्ये योगा 45 मिनिट्सचा फर्टिलिटी योग असतो. मग ओके. त्याची सुरुवात जी आहे ती प्रार्थनेपासून होते. मग आपण आपल्या अध्यात्माशी कनेक्ट होतो. त्यानंतर आम्ही त्यांना अफर्मेशन्स देतो, की जे पॉझिटिव्ह वाक्य आहेत ते रोज सकाळी त्यांच्याकडनं म्हणून घेतो. आपल्या आज्ञाचक्रामध्ये स्टोअर करतो. जेणेकरून दिवसभरात जे 60,000 विचार ॲज पर रिसर्च आपल्या मनात येतात, हं. त्यातले मॅक्झिमम विचार पॉझिटिव्ह येतात किंवा ओके. कुठलाही निगेटिव्ह मनात विचार आला, की अरे हे कॉम्प्लिकेशन नाही येणार, तर लगेच ती स्त्री जी आहे ती स्विच करू शकते त्या विचारांसोबत, त्या पॉझिटिव्ह अफर्मेशननी दिवसाची सुरुवात झाल्यामुळे. ओके. नंतर आम्ही फॉरगिव्हनेस मेडिटेशन त्यांच्याकडनं करून घेतो, की जो काही आहे तो ॲक्सेप्टन्स वाढावा. त्यामुळे बॉडीची रिसिव्हिंग मोडमध्ये जाते आणि फर्टिलिटी स्पेसिफिक योगा अभ्यास. मग ते प्रत्येक फेजनुसार चेंज होतात. पिरियडमध्ये वेगळे, इम्प्लांटेशनमध्ये वेगळे, ओव्ह्युलेशनमध्ये वेगळे. पण एक डेडिकेटली 3-4 प्रकार सांगायचे झाले आसनांचे, तर ते बटरफ्लाय पोझिशन्स करू शकतात. भद्रासननी छान इम्पॅक्ट होतो. आपले पेल्विक एरिया छान ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे ओके. स्टॅमिना रिलेटेड काही इश्यूज असतील किंवा वजायनल ड्रायनेसचा इश्यू असेल, सो तो इंटरकोर्स रिलेटेड इश्यूज रिझॉल्व्ह होतात. पिरियड्सचे क्रॅम्प्स कमी होतात. PMSचा इश्यू जो आहे तो कमी होतो. देवी आसन आहे, त्यामुळे आपल्या ओव्हरीजला छान ब्लड सप्लाय मिळतो. त्यासोबतच मलासन आहे, देन माद्रासन AB, सो असे खूप सारे प्रकार आहेत. हे असे ओके. काही आसनं आपण करू शकतो आणि मेन म्हणजे प्राणायाम. प्राणायाममुळे आपली बॉडी म्हणजे मेंटली आपण काम, कंपोज, रिलॅक्स होतो आणि काहीच वेळ नाही मिळाला कधी-कधी बिझी लाईफमध्ये, तर आपण जस्ट 21 टाईम्स ओंकार साधना पण करू शकतो. त्यामुळे पण आपण युनिव्हर्ससोबत कनेक्ट होतो. म्हणजे मला असं वाटतं, की आपण हे सगळं प्लॅनच करू शकतो. पण करेक्ट. एक्झॅक्टली बाळ कधी होणार हे त्याच्या हातात आहे. सो जे नक्कीच. सरेंडर म्हणजे योगमध्ये ईश्वर प्रणिधान हा पण एक क्रियायोगचा पार्ट आहे. सो तुम्ही ईश्वराला सरेंडर जाणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मग त्या ईश्वराला आपण काहीही नाव देऊ शकतो. तुम्ही त्यांना दत्त महाराज म्हणता, मी त्यांना स्वामी म्हणते, कोण त्यांना निसर्ग म्हणेल. पण ते सरेंडर भावना असणं सुद्धा खूप गरजेचं आहे, की सगळं मीच करतोय, ह्यातून आपल्याला रिलीफ मिळतो. अदरवाईज त्याचं खूप बर्डन येतं, की जोपर्यंत सगळं छान चालू आहे, तोपर्यंत मस्त वाटतं आपल्याला, की अरे हे माझ्यामुळे झालं. पण जेव्हा कधी डिप्रेस होतं, तर हे माझ्यासोबतच का? मग करेक्ट. ह्याचं उत्तर आपल्याला अध्यात्म देतं. सो योग म्हणजे फक्त आसन नाही आहे, तर त्यात आम्ही अध्यात्म पण इन्क्लूड करतो. नक्कीच मला वाटतं ती सरेंडरची भावना किंवा आत्मीयतेने माझं सगळं मी तुला दिलंय, आता तू बघ माझं, हे म्हणणं पण खूप मोठं असतं. कारण आपण म्हणतो ना, की ज्यावेळेस वारकरी इथून चालत पंढरपूरला जातो आणि त्यावेळेस तो फक्त डोळे झाकून हेच मागत असतो, की आता मी तुला समर्पित झालेलो आहे, आता तूच माझी काळजी घे म्हणून. तर या सगळ्या आई होण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ना, एक आनंद पण दडलेला असतो, पण एक थोडंसं ग्रीफ पण असतं असं मला वाटतं कुठेतरी. कारण मग ते पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये तुम्हाला जाणवतं किंवा सगळं चांगलं चालू आहे, सगळं छान चालू आहे, तरी बाळ झाल्यावर रडायला येतं. मग ते का एकतर आणि अशा वेळेस काय केलं पाहिजे? कारण हे आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी बोललं जात नाही. पण हे आता नवीन पिढीमध्ये म्हणेल मी किंवा नवीन आत्ता ज्या आई होतात त्यांना हे जाणवतंय, की बाळ रडायला येतंय किंवा मला सगळं छान असून पण काहीतरी चुकल्यासारखं फील होतंय आणि हे जर मी कोणाला सांगायला गेले किंवा कोणाला सांगायला गेलो, तर कन्सिडरेबल नाही करत आहेत. काही पण होतं असं खूप सढळपणे म्हटलं जातंय. पण का मग? म्हणजे ते का होतं? येस. सो हे आत्ताचं नाही आहे. आपली ही मदर नेचरच
आपल्याला घडवत असते. सो कदाचित ते आपल्या आईला पण झालं असेल. पण तेव्हा कसं खूप साऱ्या बायका आजूबाजूला होत्या, खूप सारं पॅम्परिंग व्हायचं. तर त्यामुळे ते जाणवत नसेल. आता कालच माझी एक स्टुडंट मला आउट ऑफ इंडिया भेटायला आली. तर ती म्हणाली, "सी सेक्शन नंतर मी 4थ्या दिवशी उभे राहून सगळी कामं करत होते." सो या ओके. आत्ता आपल्या जनरेशनमध्ये असं पॅम्पर करायला खूप कमी लोकं आजूबाजूला नक्कीच. राहिलेत. तेच गावाच्या ठिकाणी कसं, की त्या बाळंतीणीला सगळे बघायला येतात, तिचे खूप लाड करतात, बाळाचे खूप लाड केले जातात. सो तिच्यावर तेवढी जबाबदारी तशी डायरेक्ट येत नाही. नसते तिला सगळं पटकन. शिकवलं जातं. करेक्ट. ब्रेस्ट फीडिंग कसं करायचंय, त्या बाळाला कसं घ्यायचंय, डोक्याखाली कसा हात घ्यायचा. सो आपली सगळेजण छान काळजी घेतात. ही छान फिलिंग तिला असते. नक्कीच. तेच न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कुठेतरी ते एकटेपणामुळे पण येऊ शकतं. कारण हे पोस्टपार्टम जे डिप्रेशन आहे, ही एक नॅचरल क्रिया आहे. कारण तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतं ना, म्हणजे आपलं प्रोलॅक्टिन लेव्हल खूप जास्त वाढतं. कारण आईला ब्रेस्ट फीडिंग करायचं असतं. सो हार्मोन्सची खूप उलथापालथ त्या काळात स्त्रीची होत असते. ओके. त्यामुळे ते खूप नॅचरल आहे. पण त्याच काळात तिने स्वतःला क्वालिटिव्हली एंगेज ठेवलं. तिला थोडा स्वतःसाठी एक मी टाईम मिळाला. मग 15 मिनिटं का असेना तिच्या बाळाची कोणतरी छान काळजी घेतंय. तर हे तिला फीलिंग जर गेलं, तर त्या डिप्रेशनमधून तिला इझिली बाहेर पडायला मदत येईल. आणि अगेन तेच, की ते लगेच दिसत नाही. म्हणजे सगळ्यांमध्येच दिसतं असं नाही. करेक्ट. जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजपासूनच प्रॉपर योग करताय, ध्यानधारणा करताय, तर तुम्ही त्या फेजला पण इझिली सामोरे जाऊ शकता. ओके. आणि आता म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो, की IVF हा एक प्रकार झाला, पण डिलिव्हरीजमध्ये पण नॅचरल आणि सी सेक्शन असे आहेत आणि मॅक्सिमम टाईममध्ये सी सेक्शनमध्ये जायला लागतं. तर सी सेक्शनमध्ये अगेन योगा किती हेल्प करतो किंवा कुठले योगा म्हणजे नॅचरल हवे असेल तर केले पाहिजेत आणि सी सेक्शन झाल्यानंतर सुद्धा योगा करता येतो का? कारण बऱ्याच लोकांचं असं नाही स्टिचेस आहेत किंवा काही गोष्टी आहेत, ब्लड खूप जास्त गेलं आहे, मग आता योगा नको किंवा आता परत अगेन बॉडीची मूव्हमेंट नको तेवढी. येस. सो माझी स्वतःची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि गावातले सगळेजण खूप शॉक होते. कारण असं बोललं जातं ना, "अरे, ही बारीक आहे किंवा ही बुटकी आहे." सो असे काही पॅरामीटर्स डायरेक्टली वर्क करतात असं नाही. तुम्ही जर प्रॉपर ॲक्टिव्ह असाल प्रेग्नन्सीच्या काळातसुद्धा म्हणजे पॉझिटिव्हली ॲक्टिव्ह असं आपल्याला कामाचा स्ट्रेस घ्यायचा नाही आहे. पण क्वालिटिव्हली तुम्ही जेवढं ॲक्टिव्ह असाल तुमच्या कामांमध्ये, तेवढं तुमची ती जर्नी सुलभ होते प्रेग्नन्सीची. आणि म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळात जर तुम्ही योगाभ्यास केला असेल, म्हणजे सुरुवातीला आम्ही जास्त स्ट्रेच येईल अशा प्रॅक्टिसेस नाही सांगत. पण एंडिंगच्या काळात म्हणजे 8वा महिना संपत आलाय, तेव्हा जर तुम्ही मलासनमध्ये प्रॅक्टिस केलात किंवा खाली बसून थोडी फरशी वगैरे पुसणं. पण ते जर तुम्हाला सवय असेल तर, की अजिबात मला सवयच नाही लादी पुसण्याची, मी मॉबनीच पुसते किंवा एखाद्या रोबोट माझी लादी पुसते आणि सडनली अरे चला आता मला 8वा महिना लागलाय, माझी डिलिव्हरी नॉर्मल व्हायला पाहिजे आणि म्हणून मी लादी पुसायला जाते. तर ते चुकीचं आहे. म्हणजे कुठून ते रिस्क पण होते ना, की अरे चुकून करेक्ट, पाय बी सटकले, की मला माहितीच नाही कशी लादी करेक्ट, पुसतात आणि हे. करेक्ट. पण तुम्ही मलासनसारख्या सेफ प्रॅक्टिसेस करू शकता. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात आणि विजन मॅनिफेस्टेशन पण खूप वर्क करतं. म्हणजे कालच आमचा गर्भसंस्कार कार्यशाळा झाली. त्यात खूप साऱ्या मुलींनी शेअर केलं, की त्यांनी ते विजन ठेवलेलं, की माझी नॉर्मल डिलिव्हरी होणार. कारण ते मेंटल प्रिपरेशन पण खूप गरजेचं आहे. सो जेव्हा तुम्ही विजन ठेवता, तेव्हा तुमची बॉडी त्याला नॅचरली सपोर्ट करते, माइंड नॅचरली सपोर्ट करतं. ओके. त्यामुळे तुमचे नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात. पण आम्ही सांगतो, की बर्थिंग रूममध्ये म्हणजे आपण विजन ठेवूया, पण ॲट द एंड आपले डॉक्टर आपले गॉडफादर किंवा गॉडमदर आहेत. 2 जीव त्यांच्या हातात आहेत. सो त्यांना जे योग्य वाटेल आपल्याला त्यावेळेला त्या प्रोसेसला सामोरं जायचं आहे आणि मेडिकल सायन्स छान ॲडव्हान्स झालं आहे. सो सी सेक्शन पण सेफ आहे. त्यात पण फास्ट रिकव्हरी होते. सो नॉर्मल डिलिव्हरीनंतर ते 4 आठवड्यानंतर योगाभ्यास करू शकतात आणि सी सेक्शननंतर डॉक्टरांना जनरली विचारलं पाहिजे, कारण किती डेप्थ आहे स्टेजेसची वगैरे त्यावर ते डिपेंड करतं. पण 8 आठवड्यानंतर योगाभ्यास करू शकतात. सो तो डायरेक्टली कुठलं रिगरस वर्कआउट करणं चुकीचं आहे. सो त्यासाठी आम्ही मम्मी टमीची बॅच घेतो, ज्यामध्ये सिंपल योगासनं करून घेतले जातात, जेणेकरून जे तुम्ही म्हणालात, की पोस्टपार्टम डिप्रेशन येतं, तर ते अव्हॉइड होऊ शकतं. त्यात ओके. प्राणायाम वगैरे जास्त असतात, मेडिटेशन जास्त असतात. सो त्या मुलीला एक छान काम कंपोज रिलॅक्स वाटतं आणि जे डिलिव्हरीनंतर जे इश्यूज येतात बॅक पेन वगैरे, ते कमी व्हायला मदत होऊ शकते. आपण हे सगळं बोलतोय खरं तर, पण एक फीज पण असते की मिसकॅरेजवाली आणि जनरली ती ना बोलली जात नाही. म्हणजे ऑलरेडी जसं आपण मगाशी म्हणालो, की तू आई कधी होणार हा एक प्रेशर. त्याच्यामध्ये इन एनी चान्सेस ऑर एनी केसेस तुम्ही जर कन्सीव्ह झालात, तर खूप काळजी घेतं माणूस. पण काहीतरी होतं आणि मिसकॅरेज होतं. मग तर तुम्ही बोलत नाही खूप जास्त प्रमाणात किंवा ते जास्त सांगितलेलं नसतं किंवा जर पहिल्या काही महिन्यांमध्ये असेल 5 महिन्याच्या आधी, तर तेच माहीत पण नाही होत म्हणजे घरचे सोडून बाकीच्यांना. मग अशा वेळेस पण कसा योग केला पाहिजे किंवा अशा वेळेस का केला पाहिजे हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण बऱ्याच असं होतं ना, की एकदम मिसकॅरेज झालं आहे. तुम्हाला आता 6 महिन्याची सुट्टी कोणी देणार नाही आहे. तुम्हाला ग्रीफ आहेच.
त्याच्यानंतर तुम्हाला ते एक तर मातृत्व गेलं याची पण खूप मोठी खंत असते आणि जर ते इन एन केन रिझनने तुमच्या स्वतःच्या चुकीमुळं गेलं असेल, तर मे बी अजून गिल्ट सासऱ्यांकडून येतं. गिल्टी येतं किंवा बाहेरून बोललं जात असेल. हे सगळं आहे आणि अशा जर तुम्ही वर्किंग असाल, तर तुम्ही ते ऑफिसमध्ये किंवा असं खूप लोकांमध्ये नाही सांगत. त्यावेळेस पण तुम्हाला त्या गोष्टी करायच्यात. म्हणजे तुमचं 9 to 5 जे आहे ते, प्लस घरचं काम आणि प्लस हे सगळं. या सगळ्यामध्ये तो योगा कसा हेल्प करेल आणि या सगळ्याच्या वेळेस कुठले स्पेसिफिक गोष्टी योगामध्ये केल्याच पाहिजेत असं मला वाटतं. ओके. सो रिपीटेड मिसकॅरेज हे सुद्धा कॉमन झालेलं आहे. तर करेक्ट. त्या म्हणजे ही प्रेग्नन्सीची पूर्ण जर्नी अशी आहे की ती त्याच्या कृष्ण परमात्म्याच्याच हातात आहे. जसं नक्कीच. एकनाथ महाराज म्हणतात की "कर्ता करविता श्रीकृष्ण ऐकू." सो ते बाळ एक्झॅक्टली कधी जन्माला येईल हे आपल्या हातात नाही. म्हणजे तुम्ही कितीही नक्कीच. काळजी घ्या. तुम्ही वर्किंग असा, तुम्ही ट्रेननी प्रवास करा किंवा तुम्ही हाऊसवाईफ असा. पण ते आपल्या चुकीमुळे होईल असं नाही. तर सगळं त्याच्या हातात आहे. म्हणूनच आपण सुरुवातीला म्हणालं की मी करते असं आपण लोड नाही घेतला पाहिजे. मग ते गिल्ट कमी येईल. आणि करेक्ट. असं होऊ शकतं. मी गेल्याच आठवड्यात एका मुलीला भेटले, तिचं 8व्या महिन्यात बाळ गेलेलं आणि काहीच रिझन माहीत नाही. डॉक्टरांना रिझन माहीत नाही. सगळं नॉर्मल होतं. स्टिल असं झालं. मग त्या केसमध्ये ती छान रिकव्हर होते. पण मग समाजात असं बोललं जातं, की "अरे वाह! तू पटकन रिकव्हर झालीस." मग ते पण तिला टॉन्टसारखं वाटू शकतं, बापरे! की "अरे, मला माहिती आहे माझ्या आतमध्ये काय चालू आहे. मी तुम्हाला दाखवत नाहीये. ह्याचा अर्थ असा नाही, की मला काही फरक नाही पडत. पण तुम्ही असं बोलल्यामुळे मला अजून त्रास होतोय." सो करेक्ट. समाजाने पण त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि ऑफिसमध्ये मला असं वाटतं, की जर आपले बॉस तेवढे सपोर्टिव्ह असतील, तर त्यांना सांगितलं पाहिजे, की येस मला आता रिसेंटली असं-असं झालंय माझ्यासोबत. सो मी काम करणार आहे. पण थोडं तुम्ही मला सपोर्ट केलत तर मला अजून सोपं होईल. सो हे जर क्लिअर कम्युनिकेशन असेल, तर त्या व्यक्तीची कारण मदरहूड हे खूप नॅचरल प्रोसेस आहे. त्यामुळे सगळ्यांनी छान त्याला समजून घेतलं पाहिजे त्या स्त्रीला. कारण तिच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी आहे एक प्रकारे. सो तसा तिला सपोर्ट मिळाला तर बेस्ट आहे. आणि ज्यांचं मिसकॅरेज होतं तर त्यांना आम्ही तेच सांगतो की तुम्ही गायनॅकच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर योगला परत जॉईन व्हा. कारण योगमुळे तुम्ही खूप तुमचा रिस्पॉन्स जो आहे सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा तो खूप इम्प्रूव्ह होतो. अदरवाईज मग ती चान्स घ्यायला परत खूप घाबरते. अरे परत तसं नाही ना होणार, परत तसं नाही ना होणार. ते निगेटिव्ह विचार यायचं प्रमाण कमी होतं. सो करेक्ट, त्यावेळेला करेक्ट. जेव्हा पण कोणी अशी येते की तिचं रिपीटेड मिसकॅरेज झालं तर तिला मी सगळ्यात पहिले सल्ला तोच देते की आम्ही दिलेले अफर्मेशन्स तू स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून आधी रोज ऐक. भलेही तू डायरेक्ट आसन करायला सुरुवात डॉक्टर सांगतील तेव्हा कर. पण ते अफर्मेशन्स ऐक. त्यामुळे ती लवकर पॉझिटिव्ह होते आणि सेकंड चान्ससाठी मेंटली प्रिपेअर होते. आणि मग फिजिकल प्रिपरेशनसाठी योगाभ्यास आहेच. तो काही डेडिकेटेड तो योगाभ्यास जो आहे तो मी सांगेन की योग्य मार्गदर्शनाखाली केलेला कधीही चांगला. म्हणजे स्वतःहून जस्ट सुरू करण्यापेक्षा तो प्रॉपर गाईडन्सखाली केलेला कधीही चांगला. करेक्ट. जेणेकरून तिचं हीलिंगला काही त्रास नाही होणार. नक्कीच किंवा मला वाटतं ॲटलीस्ट या फेजमध्ये योगाभ्यास जर कोणाचा अंडर करत असेल ना, तर ॲटलीस्ट तुम्हाला माहिती आहे की एक शेअरिंग बडी तुम्हाला मिळतोय बरोबर आहे. निदान. कारण ॲज अ थर्ड पर्सन म्हणून ते ऐकलं जातं. जे तुमच्या जवळचे लोक पटकन तेवढंसं ट्रस्टफुली ऐकत नाहीत नक्कीच. बरोबर आहे. पण यासोबतच अजून एक गोष्ट होते करिअर आणि मदरहूड हा जो डायलेमा असतो ना, तो बऱ्याच लोकांना संभवतात. म्हणजे इनिशियल स्टेज तर नाहीच होत. पण आत्ताही जे लोकं 35शी-40शीमध्ये आहेत, सगळं छान आहे म्हणजे करिअर चालू आहे, मुलं आहेत, तरी पण तो एक डायलेमा असतो, की यार मी इकडे जास्त वेळ देते किंवा तिकडे जास्त वेळ नाही देते. त्या लोकांना काय सांगाल किंवा येस. म्हणजे ते त्या आईला काय सांगाल बेसिकली? येस. तर त्या आईला आणि बाबांना मोस्टली जास्त आईना कारण जे निगेटिव्ह इमोशन्स असतात ते मुलांमध्ये अँगर असतं आणि स्त्रीमध्ये गिल्ट असतं. सो त्या करेक्ट. आईला सतत ते गिल्ट नॅचरली येत असतं, की अरे मी माझ्या करिअर म्हणजे बाळासाठी मी सगळं छान करते, की अरे माझ्या बाळाला टॉप एंड स्कूलला मला घालायचं आहे, तर मला जॉब चांगला केलाच पाहिजे, तिथे मला वेळ द्यायलाच पाहिजे. सो ते तिचे कन्सेप्ट क्लिअर असतात. पण स्टिल मग त्या बाळाला द्यायला मला वेळ नाही मिळत आहे. सो ते गिल्ट त्या स्त्रीला कायम असतं. सो आम्ही पॅरेंटिंग क्लासेसमध्ये तेच शिकवतो, की तुम्ही क्वालिटी टाईम द्या. आपल्या बाळाला जेवढा क्वांटिटी टाईमपेक्षा क्वालिटी टाईम तुम्ही जेवढा आपल्या बाळासोबत स्पेंड कराल, तो बेस्ट आहे. की त्याला जेव्हा गरज आहे, की आपलं बाळ जेव्हा कधी आजारी असेल, तर त्याला दुसऱ्या कोणापेक्षा आपली आई जवळची वाटते. तर करेक्ट. तेव्हा तुम्हाला मॅनेज करणं शक्य झालं, तर तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत अवेलेबल राहा. आणि आई आणि बाळ खूप कनेक्टेड असतं. नॉट ओन्ली गर्भात, जेव्हा ब्रेस्ट फीडिंग करतो, त्याच्यानंतरसुद्धा की आईला बाळाला काय होतं हे आईला कळतं. म्हणून आता सपोज तुम्ही पुण्यात राहताय, तुमची आई कुठे गावाला राहत असेल, तुम्हाला कधी डाऊन फील झालं, की आईचा फोन आपोआप येतो, की "अरे येस. काय बरं आहेस ना ऋषी? कसं चाललंय तुझं?" सो आई आणि बाळाचं ते नातं असतं. तर जेव्हा जर तुम्ही ते गिल्ट घेत असाल, तर ते बाळाकडे पण जातं. पण तुम्ही याला माहिती आहे, की "अरे हां, मी जे करते ते माझ्या बाळासाठीच करते, की त्याच्या नीड्स छान सॅटिस्फाय होण्यासाठी मी जॉब करते. जे काही करते ते त्याच्यासाठी करते." तर त्यासाठी तुम्ही जेवढं स्वतःला सेल्फ इस्टीम तुमचा जेवढा हाय असेल, तेवढं बेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल मला पण हे गिल्ट यायचं एकेकाळी.
सो हे माझ्या गुरूंशी बोललेले. तर त्यांनी सांगितलं, की "अरे, तुला अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बोलावलं जातं. तुला वेगवेगळ्या ठिकाणी छान मान मिळतो. ते बघून ओमला पण छान वाटतं." आणि त्याच महिन्यात मला ओमच्या गॅदरिंगला ॲज अ गेस्ट म्हणून बोलावलेलं आणि त्याला ते खूप प्राउड वाटत असतं. सो आपली आई पण काहीतरी करते समाजासाठी, ही भावना मुलासाठी पण खूप प्राउड फील नक्कीच. करते. तर त्यामुळे तुम्ही त्याला ते टाईम टू टाईम सांगू शकता आणि या केसमध्ये आय गेस मला माझ्या सासूबाईंची खूप मदत होते. त्या नेहमी ओमला सांगत असतात, "अरे आई, तुझी कामात आहे, पण आई काम करते म्हणून आपल्याला ह्या गोष्टी सहज मिळतात की नाही. बघ आईमुळे एवढी लोकं छान खुश आहेत." सो त्याला ते नेहमी प्राउड असतं माझ्या कामाबद्दल आणि मग ते बघून मला एक छान सॅटिस्फॅक्शन मिळतं. सो मी त्या मुलींना तेच सांगेन, की तुम्ही जे काम करताय, ते मुलांना विश्वासात घेऊन सांगा, की तुम्ही का करताय. त्यामुळे समाजाचं कसं भलं होतंय आणि तुझा पण जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी झालाय. सो उद्या तुला जाऊन पण पुढे तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटी पाळायच्यात. सेम टाईम तुला तुझ्या फॅमिलीला पण छान वेळ द्यायचा आहे. सो आपण एक डेडिकेटेड टाईम ठेवू शकतो, की बाबा रात्रीचे 9 ते 10 मग फक्त माझ्या बाळासाठी आहेत. तेव्हा मी अजिबात कुठलाही मेल चेक करणार नाही, अजिबात कुठलीही रील बघणार नाही. तो स्क्रीन फ्री टाईम फक्त माझ्या बाळासाठी. सो जो 1 तास जरी आपल्या दिवसातला आपण बाळासाठी दिला, क्वालिटी टाईम रॅदर दॅन क्वांटिटी टाईम, तरी ते बॉन्ड क्रिएट करायला खूप सफिशियंट होईल. नाही, नक्कीच. आणि मला वाटतं या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात तसं, की फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जर सगळ्या प्रोसेसमध्ये आधीपासून तुमच्या फॅमिलीला इन्व्हॉल्व केलं असेल, तुम्हाला तो तुमच्या फॅमिलीलाही माहिती असेल, की तुम्ही काय करता आणि तुमच्या घरातलं किंवा तुमच्या ज्या काही वर्क कल्चरमध्ये तुम्ही आहात, तिथलं स्थान काय आहे, तर नक्कीच ती व्यक्ती पण ते सगळे गुण समजून सांगू शकते समोरच्या माणसाला किंवा समोरच्या बाळाला. आणि शेवटी लहान मुलं तर देवघरची फुलं असतात. जसं तुम्ही सांगाल तसं ते ऐकतात नक्कीच. अजून एक येतं ते म्हणजे मदरहूड म्हणताना आपण म्हणतो की सेकंड चाइल्ड ज्यावेळेस असतं किंवा ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही आता छान झालं आहे, पहिलं मूल आहे 5-6 वर्षाचं. पण मी त्यावेळेस नॉर्मल होते, एवढं माहीत नव्हतात गोष्टी म्हणून काही केलं नाही आहे. पण आता नेक्स्ट बेबी प्लॅन करायचं आहे. पण आता करिअरमध्ये माझी पोझिशन पण खूप चांगली आहे. मे बी मी चांगल्या मॅनेजर पोझिशनवर आहे किंवा चांगल्या लीडिंग पोझिशनवर आहे, जिथे माझ्या हाताखाली काही लोकं आहेत. मग अशा वेळेस असतं ना, की अरे एक तर हे जाईल किंवा मला सेकंड बेबी तर हवं आहे किंवा आता म्हणजे घरून पण सांगितलं होतं. अशा सगळ्या वेळेस मग तो डायलेमा अगेन कसा हँडल करायचा किंवा येस. सेकंड बेबीच्या वेळेस कुठले एक तर मनात प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांसोबतच योगाभ्यास किंवा हे नवीन सुरू करायचं. म्हणजे आत्ता फर्स्टच्या वेळेस काहीच केलं नव्हतं, पण आता नवीनच्या वेळेस करायचं. तर ते कसं करता येऊ शकतो? येस. म्हणजे फर्स्ट बेबीच्या वेळेला असं होतं कधी-कधी, की अरे आपण लहान असतो म्हणजे ज्याला पटकन कन्सीव्ह करेक्ट, होतं. करेक्ट, तर तेव्हा हे सगळं कधी-कधी फॉलो केलेलं नसतं आणि मग आपण बघतो, की अरे आता हे पण आहे, ते पण आहे. आता करेक्ट. ते पण माझ्या बाळात मला इम्प्लिमेंट करायचं. सो त्यावेळेला कदाचित त्या महिलेला इच्छा होऊ शकते, की आता मी सेकंड चान्स घेते. म्हणजे हे नवीन-नवीन काही आलंय समाजात ते मी छान गर्भसंस्कार मी माझ्या बाळाला देईन. मग माझं ओके. बाळ पण एकदम सुपर चाइल्ड होऊ शकतं. मग त्या केसला सगळ्यात पहिली जी आपण गोष्ट करू शकतो, ती म्हणजे दोघांची तयारी. कधी-कधी बाबांची इच्छा असते, की अरे सेकंड बाळ व्हायला पाहिजे, की अरे पहिला मुलगा झाला, आता मला मुलगी पाहिजे. मला ते माझ्या मित्राला मुलगी आहे, सो तो खूप खुश असतो तिच्यासोबत, तर मला पण मुलगी पाहिजे. किंवा पहिले मुलगी आहे, आता आपल्याला मुलगा झाला तर आपलं फॅमिली कंप्लीट होईल बाबा असं. किंवा एक सेकंड चाइल्ड असेल, की मला भाऊ आहे, तर तसं माझ्या बाळाला पण कोणतरी भावंड पाहिजे. कधी-कधी आईला वाटतं, की अरे ते गर्भसंस्कार वगैरे प्रॉपर करावे. सो मला असं वाटतं, की दोघांनी एका पेजवर येणं गरजेचं आहे, की खरंच दोघांना सेकंड बाळ हवं आहे का? कारण बाळ ही एकटीची जबाबदारी नाहीये. बाळ नक्कीच. आपल्या दोघांचं आहे आणि दुसरं बाळ बोलल्यावर अजून जबाबदाऱ्या वाढणार आहेत. सो जर दोघं एका पेजवर असतील, दोघांची तयारी असेल तर बेस्ट आहे. सेकंड गोष्ट आम्ही नेहमी सांगतो, की तुम्ही फर्स्ट बाळाला विचारलं पाहिजे, की अरे म्हणजे त्याला विश्वासात घेऊन आपण सेकंड बाळापर्यंत जायला पाहिजे. जसं आपण ओके. डिलिव्हरीनंतर येणारं डिप्रेशन बोलतो, तसं लहानपणी पण एक छोटंसं डिप्रेशन येऊन जातं, की जो आपण फोमो म्हणतो मोठ्यांमध्ये, फिअर ऑफ मिसिंग आउट. तो त्या पहिल्या बाळामध्ये पण येऊ शकतं, की अरे सडनली आई कुठल्यातरी बाळाला आपल्या घरी घेऊन येते आणि आता पूर्ण अटेन्शन त्याच्याकडे जात आहे. मला पण त्यालाच सांभाळून घ्यायचंय, मला ओरडा बसतोय. सो त्या पहिल्या चाइल्डला पण ते एक वेगळ्या प्रकारचं डिप्रेशन येऊ शकतं. त्यासाठी त्याला विश्वासात घेतलं पाहिजे. त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. बघ रामाला वनवासात जायला लागलं, पण त्याचा भाऊ लक्ष्मण त्याच्या पाठीशी होता म्हणून त्याचा वनवाससुद्धा सुलभ झाला. तर तुला ओके. काय वाटतंय? आपल्याला पण एक छोटंसं भावंड असलं पाहिजे का? तर तुम्ही त्याला विचारलं तर आणि त्याला छान-छान गोष्टी सांगू शकतो, की त्याचे कारण प्रत्येक माणूस हा स्वार्थी असतो. बाळ जन्माला आल्यापासून आपण तो स्वार्थ बाय डिफॉल्ट येतो आपल्यामध्ये. तर मग त्याला त्याचे बेनिफिट्स सांगितले, तर तो पण तुम्हाला या प्रोसेसमध्ये छान समजून घेऊ शकतो. कारण 3-4 वर्षाचं बाळ असेल, तर त्याला
आईला उचलून वगैरे घ्यावं लागतं. तर मग तेच जर त्याला माहिती असेल, की अरे आता आईला उचलता नाही येणार, तर आपली नेक्स्ट जनरेशन अजून छान 10 पट आपल्या समजूतदार असते. सो ते पण आईची छान काळजी घेतात. बाबांच्या ॲब्सेन्समध्ये ते आईला छान सपोर्ट करू शकतात. सो ह्या म्हणजे तिघांची इन्व्हॉल्वमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तिघं एका पेजवर असतील, तिघांना छान चान्स घ्यायचा असेल, मग नंतर येतं की शारीरिक, मानसिक आपली जडणघडण, की खरंच आपण त्यासाठी आता कॅपेबल आहोत का? कारण जसं आपण सुरुवातीला म्हणालो, की फर्स्ट बाळच खूप उशिरा होतं. करेक्ट. मग सेकंड 40, 35, 37व्या वर्षी. सो एक रूटीन मेडिकल चेकअप आपण करू शकतो आणि काही डिफिशियन्सी असतील आपल्यामध्ये व्हिटॅमिन्सच्या वगैरे, कारण आता सूर्यप्रकाशात पण आपलं जाणं होत नाही. सो नक्कीच. व्हिटॅमिन डी सुद्धा त्या स्त्रीसाठी खूप गरजेचं आहे. सो मग त्या सप्लिमेंट्स घेऊ शकतो किंवा त्या अकॉर्डिंगली नॅचरल रिसोर्सेस आपण घेऊ शकतो आणि मग सेकंड बेबीचा प्रयत्न आपण करू शकतो. जेव्हा आपण सेकंड चान्स घ्यायचा आपण विचार करतो तेव्हा. आणि करिअरच्या दृष्टीने आपण बघाल तर नथिंग इज ट्रू, व्हॉट यू बिलीव्ह इज ट्रू. जसं तुम्ही सांगितलंत, की आपण आता लीडिंग पोझिशनला आहोत ओके. वयाच्या त्याच टप्प्यात. तर तुम्ही आता एक्झिक्युटिव्ह नाही आहात. तुमच्या हाताखाली एवढी अख्खी टीम आहे. सो तुम्हाला फक्त तुमचं डोकं वापरायचं आहे. बाकी एक्झिक्यूट कराल तर टीम आहे. सो हा उलट तुम्हाला एक प्लस पॉइंट्स म्हणून आपण त्याकडे बघू शकतो, की अरे ओके. माझं करिअर जाईल ह्यापेक्षा तुम्ही जसं बाळाला विश्वासात घेताय, तसं सीनियर मॅनेजर्सला पण विश्वासात घेतलं, की अरे आता मी बाळासाठी प्रयत्न करते. पण मी असं रिसर्चनुसार ऐकलं, की जेव्हा मुलगी कन्सीव्ह करते तेव्हा ती अजून हुशार होते. सो मी तुम्हाला अजून छान-छान क्रिएटिव्ह आयडियाज देऊ शकते. कारण मी नाईस. स्वतः अनुभवलंय. मी एक एक्झाम दिलेली माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, तेव्हा मला 50 पैकी 49 मार्क मिळालेले. सो तेव्हा एक नॅचरली बाई खूप हुशार होते, खूप मॅच्युअर होते. सो ओके. मदरहूडमध्ये आई खूप घडते. म्हणजे जे सेल्फ डेव्हलपमेंट होतं, त्यासाठी मदरहूड बेस्ट आहे. नाही, नक्कीच. म्हणजे बऱ्याच असं म्हणतात ना, की 22व्या वर्षी लग्न झालेलं, अरे ह्या पोरीला तर काहीच कळत नाही. पण सडनली 23-24 मध्ये जर ती आई झाली, तर अरे एकदम सगळं चेंज ड्रास्टिक झालं. चेंज झाल्यासारखं हो. वाटतं. कारण तिचं फोकस, तिचे ॲम्बिशन्स, तिचं सगळं चीज आहे आणि मला वाटतं आई झाल्यानंतर ना काही नाही तर एक गोल असतो समोर. म्हणजे आपण म्हणतो ना, जर आपल्याकडे गोल नसेल, तर आपलं आयुष्य शून्य आहे. आणि बरोबर. आई झाल्यानंतर तुमच्याकडे गोल आहे, तर ॲटलीस्ट त्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळे विचार नक्कीच सगळे तसे विचार. एक करता. मॅच्युरिटी लेव्हल खूप वाढते. म्हणजे हे मी स्वतः अनुभवलंय. मी बाळ व्हायच्या आधी खूप इमॅच्युअर होते. पण जसा ओम झाला, तर दुसरं कोण शिकवायला नाही लागत. तो बदल, ती सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आतून येते. म्हणजे मदर करेक्ट. नेचरच आपल्याला घडवते. करेक्ट. पण आता आपण हे सगळं ॲक्चुअली मदर्स डेच्या निमित्ताने बोलतोय. तर सगळ्या आयांना जर असं तुम्हाला काही सांगायचं असेल, तर काय सांगाल? आणि आजही तुम्ही हे सगळं करताना तुमच्या आईच्या कुठल्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात, की असं वाटतं की नाही यार, टाईम टू टाईम ते असं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणवत असतं, अरे हे तिने केलं होतं आणि आज म्हणून मला हे करता येतं किंवा मी खूप पटकन करून जाते. येस. सो मदर्स डेच्या निमित्ताने मी सगळ्या मुलींना सांगेन, की विश्वास ठेवा. जे काही करताय, तुम्ही ज्या फेजेसमध्ये आहात, त्या फेजवर विश्वास ठेवा. जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात, तुमची कुठली ट्रीटमेंट चालू आहे. सो आमच्या एका गुरूंनी सांगितलेलं, की एका डॉक्टरांच्या लिहिलेलं आहे एका पाटीवर, की आय ट्रीट, ही हील्स. सो आपण जे काही करतोय ती एक ट्रीटमेंट घेतोय, पण हील करणारा तो आहे. सो तुमच्या प्रयत्नांवर, तुमच्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. जरी तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल, तुम्हाला वेळ लागत असेल, तरी त्या प्रोसेसवर विश्वास ठेवा. ती जस्ट एक ट्रीटमेंट आहे, पण जेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासाचं टॉनिक त्यात ॲड करताय, तेव्हा त्या ट्रीटमेंटला रिझल्ट येणार आहे. नक्कीच, नक्कीच. सेम तुम्ही जर आई असाल आणि तुम्हाला ते गिल्ट येत असेल, की मी माझ्या बाळाला वेळ देते की नाही. सो तुम्ही जे काम करताय त्यावर विश्वास ठेवा. या कामामुळे समाजाचं भलं होते. तुम्ही आय-टीमध्ये आहात, तर ही जी डेव्हलपमेंट होते, एआयसारखं जग छान पुढे जातंय, तुमच्या बाळाचं आयुष्य एवढं सुलभ होतंय, ते तुमच्या एका प्रोग्राममुळे होतंय. सो तुम्ही समाजाचं एक देणं लागतं आणि ते कर्तव्य तुम्ही पार पडताय. सो तुमच्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि आनंदानं हे मदरहूड जे आहे ते सेलिब्रेट करा. आणि माझ्या मम्मीच्या बाबतीत तर मला असं वाटतं, की मला हे असं बोलता येतं, हे तिच्याकडून आलेलं आहे, की ओके. म्हणजे कुठेही गेले, की ती नाती जपणं जे आहे, ते मी तिच्याकडून शिकलेली आहे. तर म्हणजे आमचा एक शॉप आहे अलिबागमध्ये. सो ती आता जसं मी म्हणतात, की तिचं घरटं तसं रिकामं झालं आहे. सो ती आत्ता शॉपमध्ये बसते. पहिले घरातल्या खूप जबाबदाऱ्या असायच्या. आमची जॉइंट फॅमिली होती. आम्ही 7 जणांचं एकत्र कुटुंब होतं. तर तिच्याकडे बघून मला एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व कळलं. सो मी सुद्धा आजच्या जगात पण एकत्र कुटुंब पद्धतीत राहते. माझं पण दीर, सासू-सासरे आम्ही सगळे एकत्र असतो आणि सगळे खूप छान एन्जॉय करतो आणि त्यामुळे ओमचं पॅरेंटिंग खूप सुंदर सुरू आहे. सो मी सगळ्या मुलींना तेच सजेस्ट करेन, जर तुम्हाला सहज शक्य असेल, तर आपल्या सासू-सासऱ्यांसोबत किंवा आपल्या आई-वडिलांसोबत राहायचा प्रयत्न करा. म्हणजे घरात कोण मोठं असलं
बघितलं ना, की छान आपल्या करिअरसाठी पण आपल्याला सपोर्ट मिळतो आणि आपल्या बाळाचं अपब्रिंगिंग छान होतं. त्याला म्हणजे एक चायनीज प्रोव्हर्ब आहे, की एका बाळाला ग्रो करायला अख्खं गाव लागतं. सो नक्कीच. जर तुम्ही जॉइंट फॅमिलीमध्ये सहजरित्या राहू शकताय, तर ते एक बेस्ट डिसिजन असू शकतो तुमच्या लाईफचा. तर ते मोटिव्हेशन मला आईकडून मिळालंय माझ्या, की ती जॉइंट फॅमिलीमध्ये राहिली. सो माझं पण असं होतं, की मला जॉइंट फॅमिलीमध्येच राहायचंय. तसाच माझा नवरा असला पाहिजे, की मला सासरी राहता येईल छान. म्हणजे करेक्ट. करिअरसाठी कुठे बाहेरगावी नाही राहायला लागणार. आणि थर्ड थिंग, की सगळ्यांशी छान बोललं पाहिजे, मिळून मिसळून वागलं पाहिजे. सो हे मला माझ्या मम्मीनी शिकवलं असं पण आता वाटतं. जॉइंट फॅमिली बऱ्याच लोकांचं असं पण असतं ना, की आमचं पटतच नाही. मग अशा वेळेस काय सांगाल? बऱ्याचदा दोन्ही साइडने असतं आणि म्हणजे सासूकडून पण असतं आणि मुलीकडून पण असतं, की नाही त्यांचं मला पटत नाही किंवा आमचं पटत नाही. आणि मी बी असं होतं म्हणजे ज्यावेळेस प्लॅनिंगची फीज असते त्यावेळेसपासूनच सुरुवात होते. नाही मग तू हे कर, मग तू ते कर आणि मग ते सगळं बिनसतं. कारण काळ बदललाय त्याच्यानुसार मुलींच्या अपेक्षाही बदलल्यात. मुलींचं म्हणजे असतं, की आता अ, सासूच्या काळात नव्हतं कधीच गर्भसंस्कार किंवा योगा. त्यांनी 9 महिने पाणी उचलले, उपसून आणले. पण आता ते शक्य होणार नाही कारण सगळंच म्हणजे बायोलॉजिकली, फिजिकली आणि फूडनुसार सुद्धा तुम्ही बदललात. मग अशा जर कुरघुरी कोणाच्या घरात होत असतील सपोज, तर त्यांना काय सांगाल? किंवा कसं ते कमी केलं पाहिजे? तेच तर तो खूप साऱ्या मुली रिलेट करतील, की मुलींचं बाबांसोबत खूप चांगलं पटतं. आईसोबत काहीतरी कुरघुडी होत असतात. तर माझ्या माझ्या जन्मदात्या आईसोबत भांडणं होत आहेत. तर सासू तर कंप्लीटली एक वेगळी व्यक्ती आहे. तिचं करेक्ट, अपब्रिंगिंग कंप्लीटली वेगळं झालंय. करेक्ट, करेक्ट. गेले 25-30 वर्ष आम्ही एकमेकींना ओळखत पण नव्हतो. सो तिच्या चालीरीती, माझ्या अपब्रिंगिंग ह्या कंप्लीटली वेगळ्या असू नक्कीच. शकतात. सेम नवऱ्याबाबतीत पण होऊ शकतं, की त्याचे संस्कार, माझे संस्कार वेगळे असतील. तर आपण त्याच्यासोबत छान ॲडजस्ट करतोय. आपल्या आईसोबत छान ॲडजस्ट करतोय. तर सेम आपण आपल्या सासूसोबत पण ॲडजस्ट करू शकतो आणि सेम सासूबाईंनी पण ते लक्षात घेतलं पाहिजे, की आपली पण मुलगी कोणाच्या घरी नांदतीये. सो मग तिला जसं वागवलं गेलं पाहिजे अशी आपली अपेक्षा असेल, तसं आपण जर सुनेकडे बघितलं म्हणजे माझी सासू ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे खरं ओके, सांगायचं तर माझ्या मम्मीपेक्षा पण जास्त माझ्या सासूबाईंशी माझं खूप चांगलं पटतं. म्हणजे ती जोडी ईश्वराने बनवली असं बोलू शकतो म्हणजे. ओके. तर बाय डिफॉल्ट तर त्यात थोडीफार ॲडजस्टमेंट ही दोघी साइडनी झाली तर बेस्ट होते आणि इकॉनॉमिकमध्ये ती एक कन्सेप्ट असते. सो त्यामध्ये असं सांगतात, की अपॉर्च्युनिटी कॉस्ट, की आपल्याला एक गोष्ट मिळवायची आहे. सपोज मी आता इथे तुमच्यासोबत गप्पा मारते, तर माझं तिकडची कुठलीतरी मीटिंग स्किप होते. सो ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट आपल्याला प्रत्येक ठिकाणी द्यावी लागते. सो जर मला सासूसोबत राहून तिचा छान सपोर्ट मिळणार आहे. कारण आता बोलताना आई बोलतात, की "अरे मी तुला ते जिना वर-खाली करायला लावला ना प्रेग्नन्सीमध्ये त्यामुळे तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली हां." सो हे काही त्यांच्या एक्सपिरियन्समधून आलेले असतात किंवा कधी माझं तोंड पडलेलं असलं, की त्या लगेच विचारतात, "काय झालं आज ऑफिसमध्ये? कोण कसं वागलं? काय वागलं?" की त्यांच्याशी 10 मिनिटं गप्पा मारल्या, की मला छान रिलीफ मिळतं. सो हे सगळे बेनिफिट्स पण आपल्याला मिळू शकतात, की त्यांचा अनुभव आहे. एक शेअरिंग पार्टनर आपल्याला मिळतो, की एक स्त्री म्हणून ती दुसरी स्त्री आपल्याला छान सांभाळून घेऊ शकते. जसं मी मेन्शन केलं, की माझ्या ओमचं पॅरेंटिंग खूप छान होतं, की आजी-आजोबा म्हणजे आजीसोबत तो छान दिवाबत्ती करतो, आजोबांसोबत छान रेस लावतो. म्हणजे मी रिसेंटली एका रीलमध्ये बघितलं, की बाळाचा पहिला मित्र हा त्याचा आजोबा असतो. करेक्ट. सो मग त्यांचं एक वेगळं रिलेशन असतं. कारण बाबांसोबत थोडी एक भीती असते. पण आजोबा एकदम त्याचा चिअर फ्रेंडली माणूस पार्टनर असतो, असतो. फ्रेंडली माणूस असतो. आणि तर त्यामुळे आपल्या बाळाला काय मिळणार आहे, जर आपण थोडीफार ॲडजस्टमेंट केली, तर त्यातून आपल्याला आणि आपल्या बाळाला किती फायदे मिळणार आहेत, हे जर त्या स्त्रीने पण लक्षात घेतलं आणि ऑब्व्हियसली सहज शक्य असेल तर. कारण मेट्रो सिटीजमध्ये माझी अशी अजिबात अपेक्षा नाही, की आई-बाबांनी त्यांचं गावातलं जीवन छान सुख-समृद्धीचं सोडून आपल्या पाठी स्ट्रगल करावं. पण जर सहज शक्य असेल तर येस जॉइंट फॅमिली कधीही बेस्ट आहे. पण त्यामुळे आपल्याला जे डिप्रेशन आपण उठसूट वापरत असतो ना, ते डिप्रेशन यायचे चान्सेस खूप कमी येऊ शकतात. आणि योगमुळे आपण आतून बदलतो. त्यामुळे आपण बाकीच्यांना नाही बदलू शकत. सो माझे योग गुरु सांगतात, की योग से आपके घरवाले भी बदल जाएंगे. सो ते नाही बदलत, पण आपण बदलतो. आपलं त्यांच्यासोबतचं बिहेवियर बदलतं. त्यामुळे आपसूक तेही बदलतात. ते पण माणसंच आहेत. तर ते करेक्ट. बघतात, की अरे एका साइडने छान प्रयत्न होत आहेत, तर ते सुद्धा आपल्याला दुसरा हात पुढे करून आपली टाळी वाजते. नक्कीच मला हे नमूद करायला आवडेल, की आपण बदललो की आपल्याला आपला दृष्टिकोन बदलतो. दृष्टिकोन बदलला की सगळंच सोपं होतं. कारण तुम्ही कुठल्या चष्म्यातून एखाद्या गोष्टीकडे बघता हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. जर तुमचा चष्मा क्लीन आणि क्लिस्टर राहील तर तुम्हाला ते ओव्हर थिंकिंगचं बर्डन येत नाही, की अरे हा असा का वागला? ह्याने असं का परफेक्ट. केलं? आणि ते सगळं होत नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे की नक्कीच म्हणजे आपण नाही म्हटलं तरी
आपल्या आई-वडिलांना असतं की नाही यार माझा मुलाला नातू झाला, आता मला त्यांना जाऊन राहायचंय. म्हणजे गावाकडे भलं मोठं घर जरी असेल ना, तरी इथे येऊन ते 1 BHKमध्ये सेटल व्हायला रेडी असतात. फक्त आपण तो ओपननेस दाखवायची गरज आहे, की आपण तो एक्सेप्टन्स दाखवायची गरज आहे, की नाही आम्ही आणि आपण एकच आहोत आणि तुम्हाला आम्ही ॲडजस्ट करून घेणार आहोत किंवा नाही होतंय म्हणजे दोघी सासू-सुनांचं होतंय व्यवस्थित आणि ते मॅनेज होण्यासारखं आहे. तर नक्कीच आहे. पण आता ना कुठेतरी मदरहूडकडे एक सॅक्रिफाईस म्हणून पण बघितलं जातं आणि त्याच्यामुळे पण थोडीशी लेट प्रेग्नन्सी केली जाते. तर खरंच मदरहूड सॅक्रिफाईस आहे का ते एक हॅपीनेसवालं मूव्हमेंट आहे? आजच्या जनरेशनला बऱ्याच असं वाटतं की मदरहूड एक सॅक्रिफाईस आहे. पण मग खरंच तो एक सॅक्रिफाईस आहे की ते एक सॅटिस्फॅक्शन आहे? कारण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सॅक्रिफाईस झाला, तर लोकांना ते करायचं नाही. कारण कोणालाही त्याग करायला आज नाही आवडत आहे. आज लोकांना समाधान एकतर हवं आहे किंवा आज लोकांना हॅपीनेस हवा आहे. त्याग म्हटलं की मी नाही करणार कोणासाठी त्याग-बीग असं खूप सढळपणे बोललं जातं. तर मग ते कसं? येस. सो ह्या प्रोसेसमध्ये तो जेव्हा आपण एखादी स्त्री आई होते, सो त्यामधून मिळणारं एक सॅटिस्फॅक्शन आहे, त्याची तुलना जगातल्या दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसोबत होत नाही. की आपलं स्वतःचं बाळ, की अरे आपले गुण त्या बाळामध्ये बघणं, ह्यात जो आनंद त्या स्त्रीला मिळतो, तो एक वेगळाच आनंद आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्याग हा कुठेतरी जसं मी सुरुवातीला म्हटलं, की जेव्हा ती स्त्री प्रेग्नंट होत असते, तर त्याच्यात तिची जी डेव्हलपमेंट होते, ते जगातला कुठलाही सेल्फ डेव्हलपमेंट कोर्स जो आहे, तो तिला सांगू शकत नाही, कुठलाही गुरु तिला सांगू शकत नाही, जेवढं मदर नेचर तिला शिकवते, की स्टेप बाय स्टेप आपल्या बाळासोबतची जी अटॅचमेंट आहे, त्याच्यावर प्रेम करणं आहे. जगात असं कोणतरी आहे, की त्याच्यासाठी आपल्याला जगायचं आहे. आणि मी नेहमी माझ्या म्हणजे माझ्या सेशन्समध्ये माझं एक वाक्य खूप फेव्हरेट आहे आणि जे मी माझ्या लाईफमध्ये पण फॉलो करते तेच, की नथिंग इज ट्रू, व्हॉट यू बिलीव्ह इज ट्रू. सो तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघताय, त्याप्रमाणे ती गोष्ट तुम्हाला भेटणार आहे. आता माझ्याकडे खूप साऱ्या मुली येतात, ज्यांचं की 30-40 लाख पॅकेजेस असतं वर्षाचं. पण तरीही त्यातून त्यांना कुठलंही भौतिक सुख मिळू शकतं. पण त्यांना आई होता येत नाही, त्यामुळे त्यांना ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, की दिवसभर मरमर म्हणा, पण रात्री आल्यावर जेव्हा तो बाळाला बघून आनंद मिळतो. जसं मी म्हटलं, की आमच्या रिसेंटली गर्भसंस्कार जे वर्कशॉप झाला, त्यामध्ये कपल्सनी तेच शेअर केलं, की आम्ही आता 6 महिने झाले, आम्ही आमच्या कामाला परत लागलेलो आहोत. सो 9 to 5 आम्ही खूप थकतो. पण ऑफिसमध्ये काहीही हो, जेव्हा घरी आल्यावर तो निरागस चेहरा आम्हाला समोर दिसतो, ते सुख आम्ही शब्दात व्यक्तच करू शकत नाही. तो ताण कुठच्या कुठे निघून जातो करेक्ट. आणि हे अनुभवाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण कितीही शब्दात सांगितलं तरी त्यांना ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही. सो प्रत्येक मुलीने ते मदरहूड ज्यासाठी आपला जन्म झालाय, कारण प्रत्येक सृष्टीमध्ये जी स्त्री असते, म्हणजे सृष्टीमधल्या प्रत्येक पार्टमध्ये म्हणजे प्राणी असो, मनुष्य प्राणी असो, की आपला जन्मच नवनिर्मितीसाठीच झालेला आहे. सो ते जर मदरहूड एक जबाबदारी आहे आपल्यावर, म्हणजे हा बाय चॉईसपेक्षा ती आपली रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. सो ती एक ओके. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पण आपल्याला त्याकडे बघितलं पाहिजे आणि हा आनंद शब्दात सांगता येत नाही. त्यामुळे तो स्त्रीनी स्वतः अनुभवला पाहिजे आणि त्यागाचं बघाल तर माझे आध्यात्मिक गुरु म्हणतात, की कुठल्याही गोष्टीसाठी त्याग हा हवाच. सपोज मला नक्कीच. स्वामींच्या केंद्रात आरतीसाठी जायचंय, तर मग मला बीचवर पाणीपुरी खायला जायला वेळ नाही मिळणार आहे. मला त्यावेळेला तिथे उपस्थित राहायचंय. जर मी US-UK शिफ्टमध्ये काम करते, तर मला माझ्या झोपेचा त्याग होतोच आहे. तो हा त्याग लाईफच्या प्रत्येक फेजमध्ये होत असतो. तर त्यामुळे बाळ जेव्हा होतं आपल्याला, तेव्हा आपले हात आपसूक दगडाखाली जातात असं मला वाटतं, की जो ओके. आपला असा उधळेपणा असतो, की अरे मी कुठल्याही वेळेला काहीही करू शकते, तसं नाही होत. आपलं आयुष्य खूप सिस्टमॅटिक होतं, की अरे मला 6 वाजता जाऊन माझ्या बाळाला फीडिंग करायचं आहे, माझ्या बाळाला वेळ द्यायचा आहे, त्याला कमिट केलंय किंवा त्याच्या शाळेची मीटिंग अटेंड करायची आहे. सो मला ह्या वेळेला कुठल्या प्रोजेक्टची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेता येत आहे. तर हे आपसूक त्याग पण होऊन जातो, पण त्या त्यागात पण एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे आपले इंटरपर्सनल रिलेशनशिप खूप चांगले होतात. जसं मी ओके. म्हणते, की उधळेपणा कमी होतो, की मी कोणाशी कशी वेगपणे वापरायची. पण आता मला माहिती आहे, अरे पुढच्या 6 महिन्यात मला मॅटर्निटी लीव्ह घ्यायची आहे. सो माझ्या ज्युनियरसोबत मला चांगलं वागलं पाहिजे. जर त्यांनी चांगलं काम केलं, तो रिस्पॉन्सिबल झाला, तर वरून मला इझिली सुट्टी मिळणार आहे किंवा मला कुठला ताण नाही येणार आहे. सो माझ्या करेक्ट. बॉससोबत रिलेशन छान होतात, ज्युनियरसोबत रिलेशन छान होतात, सासू-सासऱ्यांसोबत रिलेशन छान होतात, की घरात छान खेळीमेळीचं वातावरण तयार होतं. सो त्या त्यागाकडे त्याग म्हणून न बघता एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे, की ह्यामुळे माझे इंटरपर्सनल रिलेशन किती छान होणार आहेत. आपण मदरहूड हे सगळं बोलतोय खरं तर. पण हे आईचं प्रेम आहे ते दुसऱ्यासाठी आहे. म्हणजे आईचं प्रेम मग ते मुलासाठी असेल, मुलाच्या मित्रांसाठी असेल, मैत्रिणींसाठी असेल किंवा म्हणजे जे जावई-बिवई त्या सगळ्यांसाठी ते आईचं प्रेम झालंय. पण आईला पण सेल्फ लव्हची गरज असते. हे कधी जाणवतं किंवा ते का जाणवलं पाहिजे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ताच्या स्त्रीसाठी प्रेग्नन्सीनंतर पूर्ण बॉडी चेंज होताना बघते म्हणजे
पहिलं तर वेट गेन होतं, शरीरात वेगवेगळे हार्मोनल चेंजेस होतात, चेहरापट्टी पण बदलते आपण म्हणतो आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर स्ट्रेच मार्क्स असतात, कधी-कधी पूर्ण बॉडीवर सूजसारखं जाणवतं आणि ती लाँग राहते सुद्धा. या सगळ्यामध्ये ना कुठेतरी आपण बघतो की सेल्फ लव्ह करायलाच ती विसरते किंवा तिला ते कोणी शिकवत नाही. मग ते किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं स्टार्ट केलं पाहिजे? येस. सो जसं आपण सुरुवातीला म्हणालो, की आफ्टर डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शन. सो नॉर्मल डिलिव्हरीनंतर 4 आठवड्यानंतर ते योगाभ्यासापासून सुरू करू बरोबर. शकतात, बेसिक योगाभ्यास आणि सी सेक्शननंतर 8 आठवड्यानंतर. तर सेल्फ लव्ह जे आहे, ते मला असं वाटतं, की लग्नानंतर ती स्त्री स्वतःकडे नवऱ्याच्या नजरेने बघत असते. हो. सो जर ती बॉडी शेमिंगची भावना जर नवऱ्याकडून नाही आली, त्याला ती "अरे, तू अशी पण खूप गोड दिसतेस." असं जर त्याच्याकडून तिला नेहमी कॉम्प्लिमेंट जात गेलं, तर तो ॲक्सेप्टन्स तिच्याकडे इझिली येईल. आणि ओके. हार्मोनल बॅलन्सची म्हणजे ती सुरुवात पहिले केस विंचरतानाच होते, की एवढा हेअर फॉल होतो. तर त्यावेळेला मुलींनी घाबरून नाही गेलं पाहिजे. कारण प्रेग्नन्सीमध्ये आपले केस खूप सुंदर होतात. म्हणजे ते इस्ट्रोजन हार्मोनचे लेव्हल वाढल्यामुळे ते छान होतात. सो जस्ट बॉडी रिकव्हरिंग फेजला असते. तर जे काही वेट गेन वगैरे झालेलं असतं. सो मग माझा असा अनुभव आहे, की ज्या मुलींनी जेवढ्या पटकन योगाभ्यास किंवा कुठलंही फिजिकल वर्कआउट जे त्यांना सुटेबल आहे त्या फेजसाठी, ते जर लवकर सुरू केलं, तर मग बॉडी लवकर शेपमध्ये येते. ते म्हणतात ना, ओली बाळंतीण असा कन्सेप्ट असतो. हां. सो बॉडी जेवढी अशी ओली असते आतून, तेवढी ती छान रिसिव्हिंग मोडला जाते. पण तेव्हा हेवी वर्कआउट अव्हॉइड केलं पाहिजे. तुम्ही योग मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे तेव्हा पण. कारण तेव्हा बॉडी खूप सेन्सिटिव्ह असते. सो दॅट तुमचं हार्मोनल सिक्रेशन इझिली बॅलन्स होईल. कारण योग मेनली तेच करतं, की तुमच्या एंडोक्राईन ग्लँड्सवर काम करतं. त्यामुळे त्या ग्लँड्सचं सिक्रेशन व्यवस्थित होतं. त्यामुळे हार्मोनल सिक्रेशन व्यवस्थित बॅलन्स होतं आणि ओके. त्यामुळे हे जे नेचरचे चेंजेस आहेत, ते इझिली शक्य होऊन जातात. म्हणजे आम्ही रिसेंटली जपानला गेलेलो तेव्हा त्या मुलींना 3-3 बाळं होती. पण त्या एकदम माझ्यासारख्या स्लिम होत्या. सो असं नाही की खूपच आपलं ओव्हरवेट होतं. पण आपण लकीली भारतीय आहोत. सो आपल्याकडे खूप लाड केले जातात. वेगवेगळे लाडू-बिडू आपण खातो आणि त्यामुळे शरीराची झीज भरून निघते. तर त्यामुळे कुठलंही डाएट लगेच सुरू न करता जोपर्यंत तुम्ही ब्रेस्ट फीडिंगवर आहात, तेव्हा आपले घरातले मोठे जे लाडू वगैरे देतायत, ते खाल्ले पाहिजे. जेणेकरून कॅल्शियमची, आयर्नची जी डिफिशियन्सी बाईला उतार वयात होत नाही. तर तेव्हा तुम्ही छान काळजी घेतलात, तर तुमचं लाईफ लाँग छान हेल्दी राहू शकता. सायली मॅम जाता-जाता तुम्हाला एक नक्कीच विचारायला आवडेल, की आई होणं ही नक्कीच भावना शब्दात मांडता येणार नाहीये. पण एन केन प्रकारे जर कोणाला नाहीच होता आलं आई किंवा बायोलॉजिकली नाही होता आलं आई, तरी तिला यशोदा होण्याचे मला वाटतं पूर्ण अधिकार आहेत आणि ते समाजाने मान्यही केलेले आहेत. म्हणजे जर श्रीकृष्णासाठी आपण यशोदेचं योगदान मान्य करतो, तर आजच्या स्त्रीसाठी का नाही करू शकत? बरोबर आणि आहे. मग अशा सगळ्या समाजाला तुम्ही काय सांगाल? येस. सो बाळ दत्तक घेणं ही सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे. फक्त मला असं वाटतं, की तो निर्णय योग्य वेळी घेतला पाहिजे. म्हणजे एकदम म्हणजे 40-45 मध्ये तो निर्णय घेतला किंवा परत त्या बाळाची जबाबदारी घेणं आणि त्याला वाढवणं त्या स्त्रीसाठी सुद्धा चॅलेंजिंग होऊ शकतं. सो जेव्हा तुम्हाला कळतं, की तुम्ही एक 10-12 वर्ष प्रयत्न करून पण नाही होत आहे. मग तेव्हा आपले ती म्हणजे तुम्हाला खूप इच्छा आहे, की ते आई पण आपल्याला जगायचं आहे. म्हणजे सध्याच्या काळात जिथे डबल इन्कम नो किड्स असा ट्रेंड आहे. ह्या समाजाच्या अगेन्स्ट जाऊन तुम्हाला ते मातृत्व अनुभवायचं आहे, तर तुम्ही त्या बाळाला दत्तक घेतलं पाहिजे. त्यामुळे त्या बाळाला सुद्धा एक योग्य संगोपन मिळेल. सो आणि आता तर गव्हर्नमेंटचा रूलच आहे, की ते बाळ साधारण 5 ते 8 वर्षाचं झालं, की त्याला पण सांगितलं जातं. सो समाज पण वेल अवेअर असतो. ते बाळ पण वेल अवेअर असतो. सो मी आजूबाजूला खूप सारे असे फॅमिलीज बघितलेले आहे, की त्यांनी बाळ दत्तक घेतलंय. त्यामुळे त्या बाळाचं सुद्धा छान करिअर सेट झालेलं आहे आणि त्या आई-बाबाला पण त्या बाळासोबत त्यांचं मातृत्व छान जगता आलेलं आहे. सो समाजाने सुद्धा त्या यशोदेचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि कधी-कधी अजून एक गंमत होते. जेव्हा बाळ दत्तक घेतो ना, तेव्हा ती आई खूप खुश असते. तिचा सगळा ताण निघून जातो. तेव्हा नॅचरली कधी कन्सीव्ह होतं हे पण कळत नाही. सो तो पण एक बेनिफिट म्हणजे त्या दृष्टीने पण आपण या जर्नीकडे बघू शकतो, की बाळ घेतल्यावर आपला ताण कमी होतो. आपण आपलं मातृत्व आनंदाने जगायला लागतो आणि त्यामुळे नॅचरल प्रेग्नन्सीचे पण चान्सेस वाढतात. अशी पण आम्ही खूप सारी उदाहरणं बघितलेली आहेत. सो नक्कीच यशोदेचा पण सन्मान समाजाने केला पाहिजे. नक्कीच मला वाटतं कारण तो पण खूप मोठा निर्णय असतो. कारण सगळे प्रयत्न केल्यानंतर आपण ज्यावेळेस हा निर्णय घेतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टींमधून तुम्ही ऑलरेडी गेलेला असता. तर सायली मॅम तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि एक वेगळ्या अनुषंगाने मदरहूड आम्हाला सांगितलंत. कारण बऱ्याचदा सगळ्यांना माहिती असतं की आई आहे, ती तिथेच असणार आहे. पण तिला आपण जस्ट काही गोष्टींसाठी जस्ट कन्सिडरेबल करतो. पण हां,
त्या आई होण्यामागच्या बऱ्याचशा प्रोसेसमधून ती एक स्त्री गेलेली असते. हे कधीतरी नजरअंदाज केलं जातं. मला वाटतं त्याच्यावर तुम्ही तो प्रकाश टाकला तर खूप महत्त्वाचं होतं. तर खरंच तुमचे खूप खूप आभार. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जर मदरहूड जर्नीमध्ये असाल किंवा तुम्ही जर आई होण्याच्या कुठल्याही फेजमध्ये असाल किंवा आई झालेला असाल, तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही क्वेश्चन्स आणि किंवा काही मोठे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही गोष्टी असतील, तर नक्कीच सायली मॅमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथे तुम्ही कनेक्ट करू शकता. धन्यवाद. त्याचबरोबर जाता-जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे कुठेतरी लाल बटन असेल आणि पुढचे कुठले कुठले पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचं तेही सांगा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो सो मच. मच.